विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद नक्की कुणाला? विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आज दावा करणार आहे। सतेज पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे काँग्रेसकडून, तर शिफारस करणारा पत्र हर्षवर्धन सपकाळ देणार असल्याची माहिती समोर येते। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद नक्की आता कुणाला जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। सध्या काँग्रेसचं संख्याबळ पाहता काँग्रेस यावर दावा करणार आहे। सतेज पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे आणि शिफारस करणारा हे पत्र हर्षवर्धन सपकाळ देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण पाहतोय विरोधी पक्षनेतेपदासाठी आता सतेज पाटलांना संधी मिळण्याची शक्यता यावेळेस आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा आहे का? अधिकची माहिती। विधान परिषदेची विरोधी पक्षनेतेपदी सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपतोय, त्यामुळे त्यानंतर आता पुढे विरोधी पक्षनेतेपदी कोण याबाबतची चर्चा मात्र महाविकास आघाडीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदाबाबत ठाकरेंकडे गेले, तर परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे या ठिकाणी काँग्रेसकडे आहे। काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे त्यांच्याकडून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे आणि सतेज पाटलांना या ठिकाणी महाविकास आघाडीचा देखील पाठिंबा आहे। मात्र या ठिकाणी आता आपण पाहिलं तर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची जी शिफारस दिलेली आहे ती अद्याप प्रलंबित आहे। नक्कीच, तर विधानसभेवर ठाकरे गट आणि विधान परिषदेवर काँग्रेस एकूणच चित्र दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर काँग्रेस आज विरोधी पक्षनेतेपदासाठी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।